लाजा वाटायला पाहिजे. कुशल मी नसताना हिस्से करू लागले. मी माझा हिस्सा घेतल्याशिवाय सोडत नसते. नाही यांना कोर्टात खेचलं ना तर काय राहिलं. आयत्या वेळात नागोबा घुसलेत. आता कुठे जाऊन बसलेत काय माहिती सगळेच्या सगळे. ए आई कुठे गेले तर आवाज तर कोणाचाच नाही. अगं तू कस काय अचानक आल्या? आई कुठे? ते तिकडे असतात दोघं पण तिकडे ते कडबा तोडायला गेलेले. बर जाते मी तिकडं. का अहो पाणी घ्या की. नको नको मला पाणी पण नाही पाहिजे. तुम्ही चल. तोडीतून का बळच तोडले बोल. का अशी काली ग तू? आत्ता चालले मी काय म्हणते याचे हिस्से केले ना जमिनीचे घराचे. मग बँकेतले पैसे ना त्याचे ते बी दिले. मला पण हिस्सा पाहिजे. कस काय तुला देऊ? कस काय पाहिजे म्हणजे? तुला तुझं लग्न केलं, हा. लहानाची मोठी केली, हा. लग्न केलं आणि तरी तू हिस्सा मागती म्हणजे? अगं मागच्या 10 वर्षापासून तुमच्या साडीचा बोळा माहित नाही आम्हाला आणि बोळा वरतून माहित- तोंड करून म्हणता का हिस्सा भेटणार नाही. बोळा माहित नाही म्हणजे तुझ्या लग्नाला 5-7 लाख रुपये खर्च केला. हा तुझं कॉलेज केलं, तू केलं काय ते? तुला सांभाळलं त्यांनीच केलं. त्यांनी केलं मग तिने का तिच्या माहेर आणलं तर काय? माझ्या बापाने कमवून ठेवलं होतं. माझ्या आईची प्रॉपर्टी होती ती सगळी. अयो अगं तुझ्या पण आईची- आईची होती पण आता हे दोन कुठं वाऱ्या सोडायचे होते का? वारा मी काय म्हणते हिस्सा देताना तिघांना सोबत द्यायचा ना दोघांचा पण भावाचा पण बहिणीचा पण. अशी काय 50 कोटीची प्रॉपर्टी 50-50 लाख 5 वाटा लाखाची असो का 2 लाखाची असो मला अर्धा हिस्सा पाहिजे. पण अरे. ताई असा अर्धा हिस्सा कसा काय देता येईल तुम्हाला? अरे. त्यांनी एवढं सगळं तुला केलं. एवढं बोलायची गरज असते. तू आता आली थोडं घाल नको मध्ये. मी माझ्या भावासोबत आणि आईसोबत बोलते. बरं मी काय म्हणतोय 10 लाखाची प्रॉपर्टी त्यातला 7 लाख रुपये तर तुझ्यावरच खर्च झाला. काय खर्च काय तू काय तुझ्या खिशातून? तू तुझ्या बाहेर आणून केला. माझ्या बापाने कष्ट केलं तेव्हा तू मला सांभाळलं. त्यांनी जर कष्ट नसतं केलं तू कुठून आणून खाऊ घातलं असतं? आणि मागं लागून तू आलेली होती. माझ्या बापाने तुला करायला नव्हता आलेला. हिस्सा काय नाही पंच बोलले मला काय नाही म्हणायचं तर काय ताई? कर. त्यांच्या मी मागं- कोर्टातच उडीत असते. ते हिस्सापुरतच बोलायचं मागं लागून आले आणि हे ए करून आले. तू शांत बस. मध्ये थोबाड घालू नको. थोबाड तोंडे. मग माझ्या सासूला नाही गप्प बस. बोलायचं. तुम्ही सांगा जेवढं तेवढंच बोलायचं. हात धरून आली नाही हात धरून इथून. आली म्हणजे आता अरे मागून पण आली तुला थोबाड काय राहिली. करायची? ती माझ्या आधी 5 जण संग पळून गेले माझं असेल. नाही तुला बोलायचं. काय तुला कोणी तोंड लावलं मध्ये? मी हिश्श्याचं बोलायला आली. हिश्श्यापुरतच बोला माझ्यासोबत. थांबा, मी काय म्हणते मला नाहीत म्हणले आत्यांना म्हणल्यात हात ए, धरून आली. आणखी थोबाड इथं. अगं, हाण बरं. नाही, नाही, मी काय म्हणते तुला कळत का नाही? हा? पहिलवानामुळेच होय. ताटत हा? हाण बरं. ती नुसतं असं ना असंच करीत निघत असं असंच करते. मला हिस्सा दे. मला तुमचं काही नको असं पण तुला हिस्सा भेटणार नाही. मी कोर्टात केस टाकत. हा, कोर्टात केस टाकल्यानंतर तुमच्या बापाला सुद्धा जायचंय तिथं. माझ्या आईचा अर्धा हिस्सा निघन. तुमच्या दोघांचा बी हिस्सा नाही निघणार. डायरेक्ट आईचा अर्धा हिस्सा ए, निघन. ए, निघू दे. आता तुमचं 5 लाखात बघा ना. तेव्हा तुमच्या वाटेला मी 5 लाख येणार. तुला लहानाचं मोठं केलं त्या टायमाला काय केलं तू? उपकार केले हा? माझ्या आई. अगं तुझ्या मस्त माझी आई मेली. तू नसते आली तर काय माझ्या आई जाळून घेतलं असतं. नरड्यावर बसली होती ना. हा नरड्यावर. आले हो बापाच्या मागं लागून. तुझ्या दाखव वाटव झालं आमच्या 2 लेकराचं. हा झालं असेल. हा मी काय म्हणते तेवढं बोलायची गरज नाही आता तुम्ही सांगा. अगं तुझ्या मस्त माझ्या आईने जाळून घेतलं. मागं लागून नसते आली तर आता आमच्या 2-3 लेकरांचे हाल नसते झाले. लय अगं कोकणात पण नाही नका ना, मी बोलत तुझ्या जा. बापाने आणलं म्हणूनच मी आले. मी तशी यायला मोकळी मग नाही. काय सांगा ते उपकार केले. लहानचे मोठे केले. लहानचं मोठं केलं. लहानाचे मोठे केलेत आम्ही. हे बघ हा? तिने केस कुठं कोर्टात टाकू नाही तर उकारड्यात टाकू. पैसा देता येणार तुला नाही. एक सांगते. तू किती वनवाशी लेकरांचं खाल्लं तुला आयुष्यभर पुरत नसतं. तू अशीच चढणार आहे. हे ऑपरेशन कर ते ऑपरेशन कर इथं दवाखाना भर. तुला तुझ्या लेकरं बी बघायला येणार नाही. शेवट तुला गरज आमचीच पडणार आहे. हा बघू शब्द ती. लिहून घ्यायचा. टायमाला हा बघू. हा जेव्हा टमाटम बोलतो ना हाच तुला 2-2 महिने कॉल करून सुद्धा विचारणार नाही. त्यावेळेस तुला कळलं का आपल्या जवाची तवा मी बघत. तेव्हा तुला कळलं आपल्या सावत्र लेकरांनी काय केलं आपल्यासाठी. हा. बघत राहायचं. आणि हिस्सा आता मी घेणार. मला हा. तो कसा घ्यायचा मी बघणार. हा, नको शिकवा आम्हाला बेचे पाडे. काय वाटते हे असं कसं आहे बरं? मग तुम्ही सर्किट आहे ती इतकी शहाणी काय तवा. बरं मी नाही, काय मग मी म्हणते काय म्हणते, देता येईल नाही हिस्सा. थांबा, नाही मी काय म्हणते लय नाही ना फुल नाही फुलाची पाकळी मरू दे तिकडे जाऊन द्या देऊन टाका. मग गुढीत कशाला? मागितल्यावर येतय ना माणूस. ती बघ बरं कशी ती ती. कशी किती ताण करून गेली. त्यांना बी काय कळतच नाही. मी म्हणलं पाणी घ्या काय घ्या पाणी सुद्धा प्यायला नाहीत घरात. आम्हाला नका का प्यायला? आम्हाला तरी काय ठेवायची का ती द्यायचीच ना तिला कावा ना कावा आज तिला नाही दम उद्या आहे का उलसा कभी? वाटण्या होऊन दे. उतारती वावरावरून गुडघ्यालाच बाशिंग आहे तिला. आता तिकडलं ते वेगळं कारण होतं म्हणून घेतलं वाटण्या करून. मी काय म्हणते आत्या हो का भांडण करण्यात काहीच अर्थ नाही. अरे तुम्ही देऊन टाका त्यांना. द्यायचंय ना पण गुढीत असतं बसायचं. आता तिकडली ती मारामारी चालली होती तिकडली म्हणून ती वाटून घेतलंय. हिला वाटलं सगळे वाटणी केली. जा सगळे तिला कसे करतो ना गं? आम्ही आम्हाला कळत नाही होय गं. पण वाटत असतं ना एखाद्याला त्यांना. जा घेऊन ये तिला पटकुनी पळ. एवढं काय बरं मी आणते हा. आणल्यावर नीटनेटकं बोला. आणि लवकर नाही तर तू
चला बरं ताई तुम्ही, मी तुम्हाला म्हणते हा बघा भांडण करण्यापेक्षा गोडी गोडीने काम होत असतात सगळे. अगं पण मी कधीपासून सांगते का आम्ही त्यांनी पण बी आहे. तसं नाही केलेलं, तुम्हाला ती सांगते ती काय झालेलं आहे ती तुम्हाला द्यायचाच आहे हिस्सा. अगं बाई, बरं मी काय करते, पाणी आणते ह्यांना. हा आण पाणी. लय वारं सुटलंय बा हो, का असंच होतंय? काय झालं तुला आरडायला आणि वरडायला? कुठं काय झालं? मोकारच कोर्टाचं त्याचं ना ग, तुला का आम्ही द्यायचं नाही तर का? हा तू लगेच तू काय म्हणजे कोर्टातच खिचीन आणि काय नस नाही, करीन. कोर्टात हा? खेळायचं अगं पण आई मी नाही मागच्या 5 मान्य. वर्षापासून सांगते माझी अगं, पण परिस्थिती नाही, अशी नाही. आहे. तू तशी म्हणते आम्हाला कळत का नाही? आम्ही काय अन्न खातो का शेण खातो? तुम्हाला कळालं असतं तुम्ही एवढ्या दिवसातच दिलं असतं. अगं एवढ्या दिवसात मग आता तू मग त्याला सांग. टाइम टेबल असतात. पाठीमागे ते तिकडल्या वादात गुंतलेलं होतं, त्यांचे मारामारी झाले म्हणून वाटून घेतलंय. अरे पण मग मला तुम्ही तसं सांगायचं ना सगळं व्यवस्थित. आता तू तिकडूनच पहिलं वानावणी जोर काढून येते काढ आमच्यावर. काढून पण तुम्ही मग 5 काय वर्षापासून मी करायचं? तुम्ही मग फोन तरी काय उचलता का माझे? हा? खुशाल तुम्ही तुमच्यातच म्हणता हिच्याशी बोलायचं नाही, हिच्याशी बोलायचं नाही, काय आहे? अगं बोलायला काय आम्ही काय नाही म्हणलो काय तुला? हा? ते पाणी आणि थांब 2 दिवस, 2 दिवसात तुझं ते लगेच करून काय आहे ते करून घेऊन जा. नाही मी नवऱ्याला 2 दिवसांनी बोल. लागलं तर परत येते तुमच्या इथे नाही नाही, थांबायचं थांबते मला. आता. मग काही नाही. अरे इथं नको, आता तिथं झोप. आहे का? थांब. आता तुम्ही लहानचं मोठं केलं ते उपकाराबाई बोलून दाखवलं. आता 2 दिवस राहते म्हणून 2 दिवस राहिली, खाल्लं पिल्लं गेली. ताई, तसं नसतं, रागा रागात माणूस बोलतय, त्या बोलल्या म्हणजे तुम्ही एक पण काम बोलल्यातच कर, की. एक पण काम थांब, तुझीच आई सख्खी बोलली असती तर तू म्हणली असती का? माझी सख्खी आईने आई असं आतापर्यंत सोडलंच नसतं आम्हाला वाऱ्यावर. 10 वेळेस फोन करून विचारलं असतं पुरी तुझं बरं आहे का, तुझं काय चाललं, तू कुठं आहे, उन्हात आहे का घरी आहे, काळजी घे. अहो तुम्ही मला 2-2 वर्ष फोन करते नाही. जेव्हा तुमचं दुखलं तेव्हा मला फोन येतो तुमच्या आमचं दुखत आहे म्हणून. ते मी तुमच्या लेकी तुम्हाला विचारत नाही तेव्हा तुम्हाला आमची आठवण येते. मग आता काय करायचं? हं? म्हणलं मी सगळं जाते काय आज करायचं? 2 दिवसांनी येऊन फोन ताई, करा. नाही राहायचे दिवस नको जाऊ. हा. वाढवते असं सगळी तिथं. यायला लागलाय आता नको जाऊ. आणि परत तू 2 दिवस जायची आणि परत दुसऱ्या दिवशी काय काम निघलं की रहित होईन, परत तू तिकडूनच जोर काढून येशील. मग काय तर आता राहा, आता नको जाऊ. हा चला तुम्ही जातो घरात. मी. राहा उगा ए, नको हे करू. मी काय म्हणतो माहितीये का, पैसे आण, मी चिकन बिकन घेऊन येतो. हा, आणा. मग पैसे द्यावा लागतात त्याला. हो, या इथं.